दिनांक 29/11/2025 रोजी पोलीस स्टेशन तहसीलची DB पथक त्यांच्यामध्ये PSI रसूल, त्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रदीप सोनटक्के, पोलीस हवालदार राम कैलास यादव, पोलीस अंमलदार रशीद शेख, पोलीस अंमलदार यशवंत डोंगरे आणि किशोर धोटे हे अवैध धंद्यावर कारवाई करण्याकरिता पोलीस स्टेशन तहसील हद्दीमध्ये पेट्रोलिंग करत असताना गीतांजली चौक इथे जे अबू मिया दवाईवालेचं दुकान आहे त्याच्यासमोर त्यांना एक व्यक्ती ई-रिक्षामध्ये संशयास्पदरित्या काही वस्तू घेऊन जाताना दिसला. पोलीस पथकाला त्यावर संशय बाळगल्याने तात्काळ थांबविले आणि त्याची झडती घेतली असता त्यामध्ये प्रतिबंधित करण्यात आलेला नायलॉन मांजा हा मिळून आलेला आहे. एकूण 260 चक्र्या असा एकूण 4,10,000चा मुद्देमाल आणि ई-रिक्षा असे एकूण 6,10,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे. चक्र्यांची किंमत 4,60,000 आहे आणि रिक्षाची किंमत 1.5 लाख रुपये असे एकूण 6,10,000चा मुद्देमाल आरोपीकडून जप्त करण्यात आला आहे. आरोपीचं नाव मोहम्मद शाहिद वल्द मोहम्मद सईद, वर्ष 26 वर्षे वय आहे त्याचा. गरीब नवाज नगर, शीतला माता मंदिरजवळ, पोस्ट यशवंतराव नगर हा मुख्य आरोपी आहे ज्याच्या ताब्यामध्ये आम्हाला तो मुद्देमाल मिळून आलेला आहे. त्याचप्रमाणे एक आरोपी अजून पाहिजे आहे आम्हाला, मोहम्मद सिद्दीक अन्सारी व शमशुद्दीन अन्सारी, हा सुद्धा त्या गुन्ह्यामध्ये समान सहभागी आहे. आता तीळ संक्रांत किंवा मकर संक्रांत जवळ येत आहे, त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनातर्फे मागच्या वर्षीसुद्धा आवाहन करण्यात आलं होतं की नायलॉन मांजा हा अत्यंत घातक आणि पक्षी तसेच प्राणी किंवा माणसांना सुद्धा तो प्राणघातक ठरलेला आहे. कित्येक निष्पाप लोकांचे जीव त्यामध्ये गेलेले आहेत. रस्त्यावरून वाहतूक करत असताना अचानक नायलॉन मांजा गळाला लागतो आणि गळासुद्धा चिरून किंवा हात चिरून किंवा कित्येक लोकांचं नाक वगैरे आणि तोंड चिरलेलं आहे आणि गंभीर प्रकारची जखम त्यामध्ये होत असते. वारंवार पोलीस सगळ्या जे नागरिकांना आवाहन करत आहे की नायलॉन मांजा प्रतिबंधित आहे, तो आपण वापरू नये. कित्येकदा लहान मुलं जी आहे अशा प्रकारचा नायलॉन मांजा पतंग उडवण्यासाठी वापरत असतात. त्यांना त्याची जाणीव नसते, परंतु त्यांची जी पालक आहेत त्यांना मात्र याची जाणीव असायला पाहिजे. त्यांची मुलं जर पतंग उडवण्यासाठी मांजा वापरत आहेत तर तो नायलॉन मांजा आहे की साधा सुती धागा आहे याची त्यांनी खात्री बाळगावी. कारण अशा जे टीनेजर आहेत किंवा अल्पवयीन मुलं आहेत त्यांच्यावर अशा प्रकारचे जर गुन्हे दाखल झाले तर त्यांच्या फ्युचरला, त्यांच्या करिअरला सुद्धा धोका उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे पोलीस प्रशासनातर्फे संपूर्ण नागपूरवासियांना आणि तहसील पोलीस स्टेशन हद्दीमधील सगळ्या नागरिकांना मी असं आवाहन करतो तहसील पोलीस स्टेशनतर्फे की नायलॉन मांजा हा कुठल्याही प्रकारे वापरू नका किंवा वापरू देऊ नका. कोणी जर चोरून असं कोणी नायलॉन मांजा आपल्या परिसरामध्ये विकत असेल तर कृपया तात्काळ पोलिसांना माहिती द्या. नायलॉन मांजा हा पूर्णतः बंद होणे अत्यंत गरजेचं आहे, कारण त्याच्यामुळे होणाऱ्या ज्या जखमा आहेत त्या कधी आयुष्यभर पुरतील अशा गंभीर जखमा होऊ शकतील. त्यामुळे माझं सगळ्या नागरिकांना आव्हान आहे, सदरची कारवाई आदरणीय पोलीस आयुक्त डॉक्टर रवींद्र सिंगल सर, त्याचप्रमाणे आदरणीय जॉईंट CP सर नवीनचंद्र रेड्डी सर, आदरणीय रिजन सर राजेंद्र दाभाडे सर, त्याचप्रमाणे झोन 3चे पोलीस उपायुक्त माननीय राहुल मदने सर आणि कोतवाली विभागाच्या ACP आदरणीय अनिता मोरे मॅडम यांच्या मार्गदर्शनात तहसील पोलिसांनी केलेली आहे.